आणि वरळी कोळीवाड्यामध्ये काल आपण पाहिलेलं होतं एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे जे आहेत ते एकाच वेळी पोहोचलेले होते आणि तिकडे त्यामुळे हे दोघेही नेते आमने सामने आल्यावर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी झालेली। मात्र आता त्यानंतर आरोपांचं एक नवं राजकारण इकडे पाहायला मिळतं। पोलिसांनी हस्तक्षेप करत काल वातावरण शांत केलं होतं, मात्र आता नव्या आरोपामुळे राजकारण पाहायला मिळते। कालच्या गर्दीत ठाकरेंच्या युवासेना कार्यकारिणी सदस्य आणि आमदार सुनील शिंदेंचा मुलगा सिद्धेश शिंदेंनी धक्काबुक्की केली असा आरोप शिंदेंच्या महिला शाखा प्रमुखांनी केला। या प्रकरणी सिद्धेश शिंदेंविरोधात गुन्हा दाखल झालाय। संबंधित महिला शाखा प्रमुखावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर राजकीय हेतूने हा गुन्हा दाखल झालाय असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला। त्यावेळी त्या लोकांनी पहिला घोषणाबाजी चालू केल्या गद्दार गद्दार म्हणून, आणि डायरेक्टली त्या लोकांनी एवढं आक्रमण केलं आमच्यावर, आणि तेव्हा आमच्यावर मारहाण केली। म्हणजे माझ्या पाठीवर पहिलं कोणीतरी मारलं, मी टर्न झाली कारण की मी साहेबांच्या सोबतच होती बाजूला, आणि मी जेव्हा टर्न झाली ना तेव्हा सिद्धेश शिंदेने यांना जोरात मला पंच मारला। तो पंच मारल्यामध्ये मला काही सुचलंच नाही, मी टर्न झाली आणि मी साहेबांच्या बॉडीगार्डला सांगितलं की मला मारलं, कोणीतरी मारलं, तिथे जोरात मारलं। सिद्धेश शिंदे होते हे तुम्हाला कसं कळलं? म्हणजे मी त्यांना ओळखते, बघितलंय मी त्यांना। तो विषय व्यक्ती आणि माझा नाहीये, पण एवढ्या सर्व पोलिसांच्या समक्ष असताना पण अशातली गुन्हा नोंदवण्याचा किंबहुना FIR आम्ही करू अशी सांगण्याची हिंमत होते। यातूनच हे स्पष्ट होते की हे राजकारण ह्याच्यामध्ये घडवण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि निवळ बदनामी करण्याचा प्रयत्न आणि सूड उगवण्याचा प्रयत्न आहे असं मला स्पष्ट म्हणायचं आहे। तर या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झाल्यावर दोन्ही शिवसेनेचे नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे बघूया। काल मध्ये आमचे सगळे पोलीस होते, तर या खोट्या तक्रारी आणि रडगाणं हे एकनाथ मिंदेंनी बंद करावं। एकनाथ मिंदेंनी हे सगळं बंद करावं। रडगाणं आहे हा रडीचा डाव चालतो, आणि तुम्ही पण पाहिलं असेल 4-4 कॅमेरे अँगल होते तिथे, आम्ही शांत करत होतो, तुम्ही सगळेच होता तिथे, मध्ये पूर्ण पोलिसांची भिंत होती। पण एवढी भीती असेल तर यायचंच काम, काही झालं नव्हतं, त्यांच्याकडून धक्काबुक्की वगैरे होत होती, तर मी एवढंच बघत होतो की आपले सगळे कार्यकर्ते नीट आहेत ना, सोबत आहेत ना, तेवढंच, आणि कोणाला काही होणार नाही। अशा कार्यक्रमामध्ये घोषणाबाजी करणे किंवा एकमेकाच्या विरोधामध्ये पाहणे वगैरे ह्या गोष्टीला महत्त्व देऊ नये। जेव्हा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आपण जातो त्या टायमाला प्रत्येकाशी हसून खेळून बोललं पाहिजे। राजकीय मतभेद तुमचे असू द्या, परंतु सार्वजनिक याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यामध्ये मतभेद तयार करून एकमेकाबद्दल लढाईसाठी जे काही तुम्ही प्रवृत्त करतात, मला वाटतं हे चुकीचं आहे। वरळी कोळीवाड्यामध्ये माननीय आदित्य ठाकरे असताना राज्याचे डेप्युटी CM पोलिसांचा फौजफाटा जाऊन दादागिरी करत असतील तर ती दादागिरी मोडून काढू। आत्ता सांगतो मी, फार दादागिरी करूच नका। तुमची दादागिरी इथे फडणवीसच मोडून काढतायत रोज। महिलेवरती गर्दीचा फायदा घेऊन हल्ला करणं हे भ्याडपणाचं लक्षण आहे। शिवसैनिक त्याचं उत्तर देतील ताबडतोब, आणि मग आम्ही मार खाल्ला की लोकांसमोर रडायला मोकळे की बघा आम्हाला मारलंय, बघा आम्हाला मारलंय। महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सहानुभूतीचं राजकारण खेळायचं, आणि आता आम्हाला कसे मारतायत, सत्तेच्या जोरावर कसे मारतायत, हा एकमेव त्याचा उद्देश होता।